उमेदवार आक्रमक झालेले होते आणि महामार्गावरती सुद्धा थरार या सगळ्या या इथे उमेदवारीमुळे रंगलेला होता। खरं म्हणजे जे झालं ते अतिशय चुकीचं झालेलं मला असं वाटतंय, कारण आपल्याला माहिती आहे इथे जागा 122 आहेत, आमच्याकडे मागणाऱ्याची संख्याच हजारामध्ये जवळपास होती, अनेक इच्छुक उमेदवार होते आणि त्यामुळे आज शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा, चिन्ह द्यायचा आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की मलाही तिकीट पाहिजे, मलाही तिकीट पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं। त्या ठिकाणी काही 100-150 सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला, ही वस्तुस्थिती आहे। पण याच्या मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटतं की आम्हाला बी फॉर्म मिळाला पाहिजे, आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे, पण जागा या सगळ्या फक्त 122 आहेत आणि मागणारे 1000 आहेत, त्यामुळे हा गोंधळ या ठिकाणी निश्चित झालेला आहे। पण अगदी सिनेस्टाईल पाठलाग होत होता, एबी फॉर्म एका गाडीत होते, सिनेस्टाईल पाठलाग सुरू होता महामार्गावर। आणि आता जर आमचे अध्यक्ष इथून फॉर्म घेऊन निघाले नसते तर अनेक लोकांना फॉर्म देता आले नसते, राहून गेले असते बी फॉर्म देण्याचं, आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते गाडीत टाकले आणि कार्यालयाकडे ते निघालेले, दुसरीकडे निघालेले होते। पण मला असं कळलं की काय करते, पुन्हा त्यांच्या मागे पाठलाग केला, त्यांना थांबवलं, पुन्हा त्यांना इथे आणलं आणि निश्चित गोंधळ या ठिकाणी झालेला आहे। भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे, या सगळ्यामुळे सामान्य जे भाजपचे मतदार आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खरं अतिशय म्हणजे चुकीचा प्रकार आहे, असं होताच कामा नये। म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इकडे कुदतायत, मारामाऱ्या भांगडी करतायत, हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे। निश्चित त्या बाबतीमध्ये चौकशीसुद्धा केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होतं, कोण प्रमुख कार्यकर्ते होते या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करून आमदार जे आहेत स्थानिक आमदारांना देखील विश्वासात घेतलं नाही तिकीट वाटताना, त्यांचे देखील कार्यकर्त्यांची तिकीट कापले। सीमा हिरे मगाशी आक्रमक झालेल्या होत्या, काल देवेनी फरांदे या ठिकाणी रडल्या, असं का होत आहे? मला वाटतं की या ठिकाणी मी पुन्हा सांगेल की तिकीट 122 आहेत, सगळ्यांनाच बघावं लागतं, म्हणजे सगळे तिकीटं आम्हालाच भेटले पाहिजे असं करता येणार नाही। पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा डावलता येत नाही ना। आता ते सगळे मोजके 2-3 अपेक्षा या ठिकाणी आले आहेत, त्यांचं काही कमिटमेंट होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकार होताच कामा नये। म्हणजे अशा पद्धतीने एकदम हातगाईवर येणं हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे। तुम्ही बघताय 8 दिवस झाले मी इथेच बसलो नाशिकला, सगळ्यांची चर्चा झाली, सगळ्यांची बोलणं झालं, सगळे 7-8 लोकांनी सगळ्यांनी बसून आम्ही त्या ठिकाणी निर्णय केलेले आहेत। एखाद दुसरा निर्णय वेळेवर बदलू शकतो, पण असं झाल्यामुळे इतकं अंगावरच यायचं आणि हातगाईवर यायचं मला वाटतं हे काही योग्य झालं नाही। निश्चित या संदर्भात मी माननीय अध्यक्ष आमचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या कानावर राहिले। एबी फॉर्म गायब झालेत का? काही एबी फॉर्म नेलेत? नाही, कुठेही एबी फॉर्म गायब वगैरे झालेले नाहीत, ते अध्यक्षांकडे होते बॅगमध्ये, ते गेले गाडी घेऊन, त्या गाडी ते पुन्हा घेऊन या ठिकाणी आले, ते एबी फॉर्म सुरक्षित होते। पण काही आर्थिक व्यवहार झालेत तिकीट वाटपामध्ये, असा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला फॉर्मच मिळाले नाही या ठिकाणी। नाही, असं कुठेही झालेलं अजून तो कोणी आमच्या कानावर टाकलेलं नाही, पण असं असेल तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी केली जाईल। अनेक लोकांनी तशीच प्रतिक्रिया दिली आहे की आर्थिक व्यवहार झालेला आहे। जे कमिटीमध्ये होते ते कमिटीचे लोक तिकीट वाटप करताना मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले, 1 कोटी 2 कोटी रुपये घेऊन एकूणच तिकीट, मला वाटतं 1 कोटी असो का 1 लाख असो का 5 लाख असो, कोणाकडे जसं झालं असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडे तक्रार करावी। मी सुद्धा आम्ही ज्यांना तिकीट मिळेल त्यांना विचारणार आहोत की बाबा तुम्ही काय आर्थिक व्यवहार केले का, तुम्हाला कोणी पैसे मागितले का, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि अगदी सखोल चौकशी याविषयी झालीच पाहिजे। नाही तर विनाकारण असे आरोप करणं, मला वाटतं हवेत काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे। आमदार सीमा हिरेंवरती आरोप केलेले आहेत की आम्ही एवढे वर्ष निष्ठावान आहोत, मात्र सीमा हिरेने आमचा पत्ता कट केला, काही व्यवहार देखील झाला असं त्यांनी आरोप केला। आता मला वाटतं या गोष्टी होत राहतील, कोणी कोणावर आरोप करेल। आता तिकीट कापलं गेल्यावर कोणावर आरोप होणार आहेत। मी पुन्हा सांगेल की तिकीटं कमी आहेत आणि मागणारे आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे मग तिकीट नाही मिळालं म्हणून मग आरोप करायचा, पैशांचा आरोप करायचा, हे आपण सरळ बघतात। पण निश्चित या बाबतीमध्ये सुद्धा चौकशी केली जाईल। प्रामुख्याने जो आक्षेप होता, निष्ठावंत म्हणत होते की आम्ही अनेक वर्ष भाजपमध्ये काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, मात्र ऐनवेळी आमची उमेदवारी कापली जाते, आम्हाला तिकीट नाकारले जाते। मला वाटतं आपल्याला की बाहेरून अनेक लोक आलेले आहेत, पण या ठिकाणी आपण जे प्राधान्य आहे, प्रेफरन्स आहे, हा जुन्या लोकांना मोठ्या प्रमाणात दिलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये। आता काही एवढे मोठे सगळे लोक आलेले आहेत, बाहेरचे मोठे पदाधिकारी, बाहेरच्या पक्षातले, तर त्यांना सुद्धा थोडंफार आपल्याला द्यावं लागेल। पण मी सांगेन तुम्हाला की 80% हे सगळे जुनेच लोक आहेत, 15-20% नवीन लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे। काही माजी नगरसेवकांचा पत्ता आपण कट केलेला आहे का? काही जे सिनियर आहेत, माजी नगरसेवक वयापेक्षा जास्त झाले, 45 वर्ष। नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये 3-3 सर्वे पार्टीने केलेले आहेत। ते स्वतः मान्य आमचे अध्यक्ष आहेत, रवीजी आहेत, बावनकुळेजी आहेत,
माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा ते बघितलेले आहेत आणि ते बघूनच आम्ही सगळं इलेक्ट्रिक मेरिट जे आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे. पण जुन्या अनेक कार्यकर्त्यांना म्हणजे 2 जर नवे असतील एखाद्या ठिकाणी तर आम्ही 2 जुने सुद्धा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी दिलेले आहे की त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांना आम्ही नवीन घेतलेल्या पार्टीमध्ये पण त्याच्यावर जुने सुद्धा आम्ही लोक त्या ठिकाणी दिलेले आहेत. एका कुटुंबात 2-3 अर्ज देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे देखील काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्यामध्ये हमरेतुमरे देखील झाली. इथंच बाहेर मारामारी देखील झाली. मी तेच सांगितलं आहे की तिकीट कमी आहेत, सीट कमी आहेत आणि मागणारे जास्त आहेत. त्यामुळे हा प्रकार होणार आहे. काही ठिकाणी अपार्ट परिस्थितीमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी घरामध्ये एखाद दुसरं तिकीट गेले असेल, मी नाही म्हणत नाही, पण ते फार रेअर आहे, अतिशय रेअर आहे की ते मागच्या वेळेला तिथे होते, आपल्याला निवडक क्रमप्राप्त होतं, झालंय. 2-3 पदाधिकाऱ्यांनी मिळून तिकीट वाटपाचा निर्णय घेतला असं काही कार्यकर्त्यांचे आरोप आहेत. मोजकेच लोक तुम्हाला सांगतात तुम्हीच बघतायत 7 दिवसापासून सगळे आमदार, सगळे पदाधिकारी, अध्यक्ष, सगळे प्रमुख जुने कार्यकर्ते, प्रमुख, हे सगळे आम्ही बसून निर्णय करतोय. तुम्ही बघतायत 7 दिवस झाले मी तर इथे फक्त एकच दिवस जळगावला गेलो, बाकीचे दिवस मी इथेच 8 दिवस झाले इथेच बसलो ठाण म्हणून. आणि तुम्ही रोज आम्हाला सगळ्यांना भेटतात. असं कुठे 2-3 जणं बसल्याने निर्णय झाला असं पार्टीमध्ये होत नाही. पण या ठिकाणी आता तिकीट न मिळाल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज आहेत, ते म्हणतात. पण जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष या ठिकाणी पक्षासाठी काम करत असतात त्यांना अपेक्षा असते की निवडणूक आल्यानंतर त्यांना संधी मिळावी. अशा वेळेला बाहेरून आलेल्यांना संधी मिळाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे पक्षात. मला असं वाटतं की मी सांगितलं की 80% जुने लोक आहेत, 15-20% नवे असतील ना. आता काही प्रभाग असे आहेत, मी तुम्हाला सांगितलं की ते वर्षानुवर्षी येत नाही. त्या ठिकाणी काही लोक असे आहेत की त्यांचे त्या ठिकाणी जरब आहे, जरब म्हटल्यापेक्षा त्यांची लोकप्रियता आहे, त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे, त्यांना आम्ही घेतला. तर त्यांना तिकीट देणं तर हे आवश्यक आहे, कारण आम्ही त्यांना शब्द दिलेला होता. मग अशा ठिकाणी काही कार्यकर्ते जुने आहेत जे वर्षावर्षी काम करते, खरं आहे, पण निवडून येण्याची क्षमता ज्या प्रभागामध्ये ज्या लोकांची आहे, नवीन आलेले असतील त्यांना आम्ही दिलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण शेवटी निवडून येणं हे आपल्या राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं. भाऊ, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे. भाजपकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 15 दिवस आम्ही असं त्यांचं नाही बोलणं झालं माझं आपल्या समोर. मी सांगितलं दादा भुसे बोलले, 4-5 वेळा आमचं बोलणंही झालं, भेटही झाली. पण तिकिटाची त्यांची मागणी आणि आमचं सगळं गणित कार्यकर्ते आता बघा 122 करून सुद्धा आमची काय परिस्थिती आहे. आता अजून आम्ही यातले 40-50 जागा कमी केल्या असत्या तर आम्हाला तिथे थांबून मुंबईनंच तिकीट वाटावं लागलं असतं आम्हाला. मला असं वाटतं इथे येतं नसतं आलं. आणि म्हणून जेवढं दुःखमाप कार्यकर्त्यांना, जुन्या कार्यकर्त्यांना द्यायचं तेवढा आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जागेची त्यांची मागणी, मागचे आमचे नगरसेवक म्हणजे आमच्याकडे 67 आणि 10 नवीन आलेले म्हणजे 77-78 तर आमचे नगरसेवक आजच आहेत. आता यांनाच 45 जागा मागितल्या, 50 जागा मागितल्या. राष्ट्रवादी म्हणे आम्हाला 30 द्या. मग आम्ही किती लढायचे 30 जागेंवर? 78 आमचे नगरसेवक इथे सिटिंग असताना मग आम्ही एकदम 30-35 जागेवर लढायचं. आणि म्हणून मला वाटतं त्यात काही आमचं ताळमेळ जमला नाही. काही कमी जास्तही झालं असतं अजून नंतर, पण मला असं वाटतं की ते आमच्या वाटाघाटी काही व्यवस्थित झाल्या नाहीत. आम्हाला ते काही परवडणार नव्हतं. कार्यकर्त्यांनी आम्हाला एक ते वाऱ्यावर सोडता येत नव्हतं आणि म्हणून ती बोलणी फिसकटली आणि आम्ही आता सोबळावर लढतो. मैत्रीपूर्ण लढत आमची आहे. पण तुमच्याकडनं काही रिस्पॉन्स देण्यात आले नाही. 15 दिवस वाट बघितली, विश्वास ठेवला, बोललो ना, विश्वासघात झाला. हो, आता मागच्या कॅबिनेटच्या वेळेला CM साहेबांची दादा भुसे आणि मी बोललो. शिंदे साहेब म्हणजे त्यांचे माझं त्या ठिकाणी बोलणं झालं, दादा भुसे पण त्या ठिकाणी बोलतो. त्यानंतर आमचं फोनवरही बोलणं झालं. पण मी त्यांना आकडा सांगितला आणि त्यांनी जो आकडा सांगितला त्याच्यामध्ये खूप मोठा फरक होता. मी त्यांना म्हटलं 25-30 पर्यंत आम्ही जागा देऊ शकतो. ते म्हटलं आम्हाला 45-50 जागा पाहिजेत, पण ते आम्ही देऊ शकत नाही ना. परत राष्ट्रवादीचे लोक आले होते, आमचे सगळे भुजबळ, समीर भुजबळ वगैरे आलेले होते. त्यांनी पण सुरुवातीला सांगितलं 35 जागा आम्हाला द्या. आता मला सांगा तुम्ही 50-85 गेल्या तर आम्ही 35 जागा लढायच्या का? आता आमचा सर्वात मोठा पक्ष आहे, आमचे आमदार या ठिकाणी 77-78 आहे. त्यामुळे हे काही जमलं नाही आणि म्हणून आम्ही वेगळे लढलो. भाऊ, RPIला आपण काही जागा सोडल्या आहेत नाशिकमध्ये. RPI आठवले साहेबांचा गट आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. मला वाटतं आता सगळं, मी तर इथं नव्हतं, मी तर बाहेर गावून आलो या ठिकाणी. त्यामुळे मला असं वाटतं की आता सगळं झाल्यावरच या ठिकाणी जेव्हा लिस्ट येईल की कुणाला AB फॉर्म गेले, कुणाला नाही, त्यांनी कुणाला दिले काय नाही, मला वाटतं सगळं उद्या चित्र स्पष्ट होईल. उद्धव निमसेंच्या घरामध्ये एक उमेदवारी देण्यात आली. उद्धव निमसे हे न्यायालयीन कारागृहात आहे, न्यायालयीन त्यांच्यावर आरोप आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबियांतील लोकांना उमेदवारी दिल्यामुळे ती एक नाराजी पुढे येताना पाहायला मिळते. मला कल्पना नाही त्याच्या उद्धव निमसेच्या मुलाला दिलं गेलं. भाजपने
हिंदी में क्या कहेंगे बहुत एबी फॉर्म वाटप को लेके बहुत ये हुआ है, एबी फॉर्म को लेके बहुत लड़ा हुआ है, महाविकास उम्मीदवारों आघाडी क्या आणि कहेंगे मनसे इसमें? एकत्र आलेले आहेत, कसं पटकावसेल स्वागत आहे भाजपचा पराभव करण्यासाठी स्वागत आहे त्यांचं, काही अडचण नाही मला. त्यांनी एकत्र यावं, लढावं. निश्चित मतदारांचा विश्वास आमच्यावर आहे, भाजपवर आहे. या ठिकाणी नाशिक जिल्हा तर जसं नाशिक शहर विशेष करून आता भाजपचा बालेकिल्लाच आहे. लोकांचा विश्वास पक्षावर आहे, आमच्या नेतृत्वावर आहे, देवेंद्रजीवर आहे. त्यामुळे मला वाटतं कुठली अडचण यामध्ये येणार नाही. भाऊ नाशिकमध्ये जे झालं, नाशिकमध्ये जो राडा झाला तो राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो, पुण्यामध्ये पण झालं. मी तेच सांगतो की अनेक ठिकाणी असं होतंय कारण कार्यकर्ते जास्त झाले आहेत.